मित्रांनो, हा ओढा जो तुम्ही पाहताय यातमध्ये आम्ही खूप लहानपणी पोहलेलो आहे. यात खूप मजा आम्ही केलेली आहे. याच्यात मासे सुद्धा आम्ही पकडलेले आहेत. तर मित्रांनो, आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहे की आम्ही कुठल्या ओढ्यामध्ये आम्ही पोहलेलो होतो किंवा याची पूर्ण हा पहा झूम करून दाखवतो तुम्हाला. तिथे ओढा आहे आणि ही आमची हैदवडेकडील वाट आहे. हा रस्ता आहे. इथून आम्ही आता चाललेलो आहे. तर मित्रांनो, खूप सुंदर इथं म्हणजे वातावरण, आजूबाजूला खूप सुंदर झाडी वगैरे, ऊसाचे वगैरे शेत वगैरे खूप सुंदर आहे. पहा किती निसर्गरम्य असं वातावरण. बुदरगड तालुक्यामध्ये हैदवडे भूमकरवाडी असा हा रस्ता. पूर्णपणे निसर्गाचं वातावरण इथं लाभलेलं आहे. खूप सुंदर असं इथं तुम्हाला पाहायला मिळतं. तुम्ही कधी इथं बुदरगड तालुक्यामध्ये आला तर तुम्ही या ठिकाणी पण येऊ शकता. आमच्या इकडून हा जो ओढा समोर पाहताय तर ते तुम्हाला तमाशाचा कडक असा वरती गेलेला आहे त्या साईडला. इथं फई तलाव पण आहे. तर मित्रांनो, खूप सुंदर आहे हा रस्ता. हे पहा मित्रांनो, केळीचं झाड पण खूप सुंदर असं आहे. तर इथं उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला उन्हाळा जाणवत नाही जास्त. इथं कमी प्रमाणात उन्हाळा जाणवतो कारण इथं वातावरणच तसं खूप सुंदर असतं. तर मित्रांनो, हे पहा हे आंब्याचं झाड. इथं आम्ही भरपूर आंबे खाल्लेले आहेत. तर मित्रांनो, खूप सुंदर असं वातावरण इकडं आहे. तर मित्रांनो, इथं आत्ताच पावसाळा तूर्त झालेला आहे. आता ऑक्टोबर महिना म्हणजे पाऊस होता भरपूर यावेळा. तर मित्रांनो, हे पहा तुम्हाला ओढ्याचं पात्र दाखवतो जिथं आम्ही खूप लहानपणी मजा केलेली आहे, पोहलेलो आहे. तर मासेसुद्धा इथून पकडलेले आहेत. तर मित्रांनो, हे पहा खूप सुंदर असं वातावरण आहे. हे पहा ते खाली दिसते लहान डिंबे वगैरे, तिथं आम्ही पोहत होतो. तर मित्रांनो, हे पहा हे आत्ता पूल मोठं बांधलेलं आहे तूर्त ह्या वर्षी. तर लहानपणी आम्ही लहान ह्याच्यामध्ये जात होतो. तर मित्रांनो, खूप सुंदर आहे असं. हा जो ओढा जातो ना, तमाशाचा कडक आणि भय तलाव इथून आलेला आहे हा ओढा. तुम्ही इथून विजिट देऊन तुम्ही तमाशाचा कडक सुद्धा पाहू शकता. तर मित्रांनो, हे पहा भाग पण थोडंफार कापलेला आहे. तिकडे होळी वगैरे रचलेली आहे. खूप सुंदर असं वातावरण आहे इकडे. चारी बाजूला इथं झाडी वगैरे सर्व तुम्हाला इथं पाहायला मिळतात. असं निसर्गरम्य वातावरण आहे. पहा मित्रांनो, हा तो ओढा जिथं आम्ही खूप लहानपणी मजा केलेली आहे. आत्तासुद्धा आम्ही कधीतरी येतो इथे मासे वगैरे पकडायला. तर मित्रांनो, हे पहा आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. हे पहा मित्रांनो, हा रस्ता आमच्या गावी जातो, भूमकरवाडी या गावी. हे पहा मित्रांनो, दोन्ही साईडला अशी ऊसाची रान आहेत. म्हणजे ऊस वगैरे आता ऑक्टोबर महिन्यात आता तुम्हाला थोड्या दिवसानं हा ऊस सुद्धा कारखान्याला पाठवत आहेत. त्यावेळा हे रिकाम होतं सर्व. हे पहा मित्रांनो, खूप सुंदर असं वातावरण आहे इकडे. हे पहा केळीचे रोप आहेत. तर मित्रांनो, असा रस्ता पुढे आहे. हा समोर इकडे गिरगावला रस्ता जातो. हा त्यानंतर डाव्या साईडला आमच्या गावी रस्ता जातो. तर मित्रांनो, हे पहा सुंदर असं दृश्य. हे पहा इथं तुम्हाला नारळीचं वगैरे झाड वगैरे साईडला रस्त्याला आहे. पहा इथं तुम्हाला होळी रचलेली दिसते पिंजराची. हे पहा हा पुढे समोर दिसतो तो रस्ता. हे पहा साईडला कसं रम्य वातावरण असं निसर्गाचं खूप सुंदर वाटतं. तर मित्रांनो, डाव्या साईडला हा रस्ता जो जातो तो आमच्या गावाकडे जातो. गावाकडील मित्रांनो, वातावरण खूप सुंदर असतं. तुम्ही गावाकडची जर असाल तर तुम्हाला माहीत असेल तर आम्हाला कमेंट करून सुद्धा सांगू शकता तुम्ही तुमच्या इकडलं वातावरण कसं असतं. तर मित्रांनो, खूप सुंदर वातावरण असतं इकडे.
आईस्पेस जागा पण असते, खूप फिरायला पण असतं. हे पहा कसं रम्य वातावरण आहे. हे पाहिल्यानंतर किती मस्त वाटतं. तर मित्रांनो, असेच आम्ही व्हिडिओ या चॅनलवर बनवत असतो. तर मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपला दिवस आनंदी जावो. जय हिंद, जय महाराष्ट्र.